पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाचे लातूर व नांदेडमधील जुगार अड्ड्यांवर छापे. अग्निशस्त्रासह 3.5 लाख रुपयांची रोकड, 27 मोबाईलसह जुगार साहित्य जप्त. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर व नांदेड शहरातील इतवारा भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक पाठविले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीराम माचेवाड व अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकानं दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक चौकातील रमेश गिरी याच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत नगदी 1,05,200 रुपये व 70,000 रुपयांचे मोबाईल असा एकूण 1,75,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद प्रकरणात आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हे क्रमांक 4982 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सदर पथकानं नांदेड शहरातील पोलीस स्टेशन इतवारा हद्दीत असणाऱ्या मच्छी मार्केटमधील जुगार अड्ड्यावर कारवाई करत जुगार खेळणाऱ्या 25 व्यक्तींकडून नगदी 2,34,100 रुपये व 4,28,000 रुपयांचे 27 मोबाईल असा एकूण 6,62,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा क्रमांक 32/2026 कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दरम्यान पथकानं पोलीस स्टेशन इतवारा हद्दीत आरोपी नामे जय किशन उर्फ जय राजेश सिंह ठाकूर वय 21 वर्ष राहणार उल्हासनगर तरोडा नाका यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूस असा एकूण 31,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा 31/2026 कलम 3/25 शस्त्र अधिनियम 1949 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्हीही ठिकाणांच्या छाप्यात पथकानं एकूण 3,40,000 रुपये रोकड व 5 लाख रुपयांच्या मोबाईलसह जुगाराचे साहित्य व एक गावठी अग्निशस्त्र व 3 जिवंत काडतूस किमती 31,500 असा एकूण 8,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीराम माचेवाड यांचे सहपोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, हेड कॉन्स्टेबल संजीव जिंकलवाड, कॉन्स्टेबल गणेश धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल कामाजी गवळी, पोलीस कॉन्स्टेबल विलास सुरवसे यांनी सहभाग घेतला. सदर कामगिरीबाबत नांदेड परिक्षेत्राच्या दबंग पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना 10,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते का याचा शोध घेण्यात येत आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या या 9150-100-100 या खबर हेल्पलाईनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले. नांदेड टुडेच्या यूट्यूब, फेसबुक तसेच इंस्टाग्राम पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.